श्री स्वामी समर्थ। आज आहे 11/11/2025, म्हणजेच आज ओपन होत आहे आपलं युनिवर्सचं पॉवरफुल मॅनिफेस्टेशन पोर्टल 1111। सो तुम्ही सगळ्यांनी याचा बेनिफिट घ्यायचा आहे। तो तुम्ही कसा घेऊ शकता, त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ज्या 11 विशेस असतील त्या तुम्हाला एका प्लेन पेपरवर लिहायचे आहे। त्या तुम्ही ग्रीन पेननी प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचे आहे। नंतर तो पेपर तुम्ही स्वतःकडे 3 टाइम्स फोल्ड करायचा आहे। फोल्ड केल्यानंतर तो पेपर हातामध्ये धरून तुम्हाला असं व्हिज्युअलाइज करायचं आहे की त्या ज्या 11 इच्छा तुम्ही त्यामध्ये लिहिलेल्या आहे त्या पूर्ण झाल्या आहे आणि तुम्ही खूप खुश आहात आणि ते सगळं एन्जॉय करत आहात। व्हिज्युअलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला युनिवर्सचे आभार मानायचे आहे आणि त्यानंतर तो जो फोल्ड केलेला पेपर आहे त्याला पण तुम्हाला त्याचे पण आभार मानायचे, युनिवर्सचे पण आभार मानायचे आहे। आणि नंतर त्या पेपरला तुम्हाला एकतर कॅन्डलवर किंवा दिव्यावर त्याला बर्न करा आणि जी काही राख तयार होईल त्याला तुम्ही बाहेर गॅलरीमध्ये जाऊन वगैरे कुठून पण तुम्ही त्याला फुंकर मारून ती ब्लो करून द्यायची आपल्याला। आणि ब्लो करताना ते इमॅजिन करायचं आहे की आपल्या पूर्ण विशेष जे आहे या युनिवर्सपर्यंत पोहोचले आहे आणि पूर्ण झाले आहे। मग त्यानंतर आपल्याला हा विचार करणं सोडून द्यायचं आहे की त्या कशा पूर्ण होतील, कधी पूर्ण होतील, हा विचार आपल्याला सोडून द्यायचा आहे। ही झाली एक पद्धत। दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही एका पेपरवर तुमच्या त्या 11 इच्छा लिहा। नंतर तो पेपरला फोल्ड करून तो पेपर हातात धरून त्या सर्व इच्छा तुम्ही व्हिज्युअलाइज करा की जेव्हा जसं पूर्ण झाल्या आहेत तसं। आणि नंतर त्या पेपरवर, त्या फोल्ड केलेल्या पेपरवर तुम्हाला एक ग्लास ठेवायचा आहे पाण्याचा, रात्रभर तो झाकून ठेवायचा। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून तुम्हाला सकाळी ते पाणी प्यायचं आहे आणि ते पाणी पिताना पण युनिवर्सचे आभार मानायचे आहे की युनिवर्सनी तुमच्या त्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहे। त्या पाण्याचे आभार मानायचे आपल्याला आणि युनिवर्सचे पण, ठीक आहे। आणि ते झाल्यानंतर आपल्याला ते पाणी पिऊन घ्यायचं आहे। आणि तो जो पेपर आहे जो आपण फोल्ड करून ठेवला होता त्या पेपरला तुम्ही एकतर बर्न करू शकता जसं मी पहिल्या याच्यात सांगितलं आहे तसं, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या कुंडीमध्ये त्याला मातीमध्ये दाबून ठेवू शकता। तर अशा मी 2 पद्धती तुम्हाला दिल्या आहे। तुम्हाला जी कोणती यातली कम्फर्टेबल वाटते ती तुम्ही फॉलो करू शकता, पण नक्की या पोर्टलचा तुम्ही फायदा घ्या आणि करा। या दोन्ही पण रेमेडीसाठी आपल्याला टायमिंग जो आहे तो चूज करायचा आहे। एक तर सकाळी 11:11 किंवा रात्री 11:11। ह्या 2 टायमिंगला आपल्याला हे करायचं आहे। 2 पैकी कुठला पण एक टायमिंगला तुम्ही करू शकता, ठीक आहे। तर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।